अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुपौर्णिमा येत आहे येत्या 10 जुलैला आणि त्याच दिवशी गुरुवारसुद्धा आहे. तर अतिशय महत्त्वाचा आणि फारच शुभ दिवस आहे. याआधी मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाची सेवा कशी करायची ते सांगितले आहे. पण काही कारणास्तव काही जणांना जर ती सेवा सुरू करणे जमले नसेल तर आणि वेळ मिळाला नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला अत्यंत सोपी सेवा सांगणार आहे. कारण बघा, गुरुपौर्णिमा हा अत्यंत प्रभावी दिवस असतो. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा करत असतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आपले गुरु आहेत, ज्यांना आपण गुरु मानलेला आहे, त्यांचा मान सन्मान करायचा असतो. त्यांच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करू वाटतात. त्याचप्रमाणे परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सर्वांचेच गुरु आहेत. आणि त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी ठीक होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद, स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा करायच्या आहेत. तर 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. तर आपल्यापैकी बऱ्याच स्वामी भक्तांनी 21 किंवा 11 दिवसांच्या सेवेची सुरुवातसुद्धा केली असेल. आता ज्यांना ह्या सेवेची सुरुवात करणे जमले नसेल त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी बघा, जेवढं जमेल तेवढं स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहे. आणि जर तुम्ही आज हा व्हिडिओ बघत असाल तर आजपासूनच तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. कारण आपले जे स्वामी महाराज आहेत ना, ते त्यांच्या सेवेकऱ्यांच्या, स्वामी भक्तांच्या पाठीशी नेहमीच असतात. त्यांची साथ स्वामी कधीच सोडत नाहीत. आता तुम्हाला अत्यंत प्रभावी अशी सेवा तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ही सेवा स्त्री, पुरुष, लहान मुलं कोणीही करू शकतं. स्वामींच्या सेवेमुळे तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होणार आहेत. जी पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, जी पूर्ण होत नाही आहे, ती स्वामींच्या सेवेमुळे पूर्ण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूपच सोप्या सेवा सांगणार आहेत, जी तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता. म्हणजे तुमच्या प्रत्येक अडचणीवर तुम्हाला मार्ग मिळेल. फक्त माझी एवढी विनंती आहे मित्रांनो, की ही सेवा तुम्ही मनापासून करा. अगदी अंतर्भावाने जर तुम्ही कराल ना, तरच तुम्हाला ह्या सेवेचं फळ मिळणार. नाहीतर कोणीतरी सांगत आहे, कोणीतरी म्हणत आहे किंवा हा व्हिडिओ बघितलेला आहे म्हणून जर करत असाल तर त्यात काही अर्थ नाही. आता आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे. 10 जुलैला गुरुवार आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे स्वामींच्या केंद्रातनं एखाद्यानं म्हणजे आपण 10 जुलैला जी गुरुवार येतो ना, तर आपल्या घराजवळ आसपास जे स्वामी केंद्र असतील ना, त्या स्वामी केंद्रामध्ये ना एखाद्या दिवाळी सणासारखंच वातावरण असेल बघा. आणि त्या दिवशी स्वामी महाराजांसाठी केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये जर तुम्ही गेले तर कोणी तिथे गुरुपद घेत असतं, कोणी गुरुचरित्राचे पठण करत असतो किंवा कोणी नामस्मरण करीत असतो. आता एवढं सुंदर आणि प्रसन्न वातावरण त्या दिवशी केंद्रामध्ये असतं. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराजवळ जर स्वामींचं केंद्र असेल तर तिथं जाऊन स्वामींचा आशीर्वाद घ्या. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तुमच्याकडून जर काही नकळत चुका झाल्या असतील तर त्याबद्दल स्वामींना माफी मागा. आता सेवा म्हणजे बघा, तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, केव्हाही करा. तुम्हाला त्यात स्वामी चरित्राचा पाठ किंवा 11 माळी स्वामी समर्थ नामाचा जप किंवा 11 वेळा तारक मंत्र जप या गोष्टी करायच्या आहे. यानंतर दुसरी गोष्ट बघा, जर तुम्हाला स्वामी चरित्राचे पठण जमत नसेल तर कमीत कमी 11 माळी स्वामी समर्थ नामाचा जप करायचाच आहे आणि एक वेळेस तारक मंत्राचा जप करायचा आहे. ही छोटीशी सेवा तुम्ही आजपासून सुद्धा सुरू करू शकता आणि कंटिन्यू गुरुपौर्णिमेपर्यंत जेव्हा तुम्ही ह्या सेवा करायला सुरुवात कराल ना, तेव्हा काही लोक काय करतात माहिती आहे का? आता जर तुम्ही ही सेवा स्वीकारली आहे तर तुम्ही ही काही लोक कंटिन्यू वर्षभरसुद्धा ह्या सेवा सुरू ठेवतात. पण सुरुवातीला काय होतं माहिती आहे का? माळा जप करताना, स्वामी समर्थ नामाचा जप करताना किंवा तारक मंत्र म्हणताना सुरुवातीला ना कंटाळा येतो, आळस येतो, जांभई येते. पण जेव्हा हळूहळू तुम्ही ह्या सेवेला लागता ना, तर ना त्या सेवेत आपलं मन रमत जातं
म्हणजे बघा, तुम्ही आता माळ जप करायला बसलेले आहात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं जर तुम्ही अगदी मनापासून करत राहिले ना, तर तुमचं मन त्या सेवेमध्ये रमून जाणार आहे. आणि आजूबाजूलाच काही घडू देत, म्हणजे आजूबाजूला कुठे आवाज होऊ दे, काही होऊ दे, ते तुम्हाला काहीच ऐकायला येणार नाही. आपलं मन त्या नामस्मरणात रमून जाणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि स्वामीचरित्राचं पारायण एक तरी करा. बघा, जर तुम्हाला काय 11, 21, 51 हे एवढे पारायण करणे शक्य नसेल ना, तरी एक तरी पारायण तुम्हाला करायचंच आहे. मनापासून जर तुम्ही स्वामीचरित्राचे पठण करत असाल, तर तुमच्या आयुष्यातील अडचणी असेल, पती पत्नींमधील वाद असतील, घरामध्ये नकारात्मकता असेल, मुलं ऐकत नसतील किंवा सतत घरामध्ये कटकटी, अशी नकारात्मक ऊर्जा जेव्हा घरामध्ये निर्माण होते आणि मग तुम्ही जेव्हा ह्या स्वामीचरित्राचे पठण करत असाल ना, तर ह्या सर्व अडचणी तुम्हाला ह्या सेवेमुळे दूर होण्याची फारच शक्यता आहे. कारण महाराजांना ना मनापासून केलेली सेवा फारच आवडत असते. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, प्लीज मित्रांनो, मांसाहार ह्या वेळेस ना मांसाहार करायचं बिलकुल नाही आहे. ब्रह्मचार्याचं पालन वगैरे असा काही नियम नाही आहे. जर स्त्रियांना जर मासिक धर्म आला असेल तर 3-4 म्हणजे 5 दिवस सेवा सोडून द्या. नामस्मरण तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे. म्हणजे तुमचं मासिक धर्म संपल्यानंतर तुम्हाला परत तुमची सेवा सुरू करायची आहे. फक्त ना सुतकामध्ये असेल ना, जर कोणाकडे सुतक असेल किंवा काही असेल, तर सुतकामध्ये ना तुम्हाला ही सेवा करणार येणार नाही. फक्त नामस्मरण, फक्त काय आहे, नामस्मरण ना तुम्ही करा. नामस्मरणाला कुठलेही नियम नाहीत. फक्त महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि जर अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा कराल आणि मनापासून कराल, अगदी अंतर्भावाने जर तुम्ही ही सेवा कराल ना, तर मित्रांनो, खरं सांगते, माझा वैयक्तिक अनुभव आहे, तुम्हाला ते सेवेचे फळ नक्कीच मिळणार आहे. कारण परब्रह्म, ब्रह्मांड नायक जे आहेत ना, अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्यासाठी शक्य करतील. स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल ना, तर तुम्हाला कितीही मोठे तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊ द्या, तुम्ही जर स्वामी महाराजांचे नामस्मरण, आता बघा, गुरुपौर्णिमा आहे किंवा स्वामी पुण्यतिथी आहे, प्रगट दिन आहे म्हणूनच नाही, तर आयुष्यामध्ये कधीही पण तुम्ही जर ह्या स्वामींच्या सेवा, म्हणजे असं नाही की तुम्ही दररोज करा, पण मनापासून दिवसामध्ये एकदा जरी तुम्ही स्वामींना मनापासून आठवण करून स्वामींचे नामस्मरण केले ना, तर स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील. प्रत्येक दिवस हा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, प्रगट दिन आणि म्हणतो ना गुरुपौर्णिमा सारखाच आपल्याला साजरा करायला पाहिजे. जे स्वामी सेवेकरी आहेत किंवा जे स्वामी भक्त आहेत, त्यांना माझं बोलणं कळत असेल. म्हणून मित्रांनो, मनापासून केलेली सेवा कधीही स्वामी महाराजांना प्रिय असते आणि कधी पण आपल्या भक्तांना ते एकटे सोडत नाही. संकटकाळी म्हणा, काही म्हणा, ते तुमची साथ देतील. पण लक्ष द्या, तुमची योग्य वेळ आल्यावरच, नाहीतर तुम्हाला वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये एवढे संकट आहे पण काहीच सेवेचा परिणाम होत नाही आहे. तर असं नाही आहे बरं का मित्रांनो. तुमची योग्य वेळ आल्यावरच स्वामी समर्थ महाराज तुम्हाला योग्य ती प्रचिती देतील. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या सेवेची सुरुवात कराल आणि स्वामी महाराज तुम्हाला त्या तुमच्या सेवेचं फळ नक्कीच मिळून देतील, हे मी महाराजांकडने श्रींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारून सांगा. श्री स्वामी समर्थ.